पनीर मसाला करण्याकरता 1 पाव आपण पनीर असे तुकडे करून घेतलेले आहेत। बघू शकता। पनीर तेलात शॅडो फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला। येथे पॅन ठेवलेला आहे आपण, त्यात तेल टाकूया आणि हे पनीर आपण शॅडो फ्राय करूयात। तेल गरम झालेलं आहे। कांदा आपण शॅडो फ्राय करून घेऊयात। त्यात आपण ह्या 2 मिरच्या टाकूया, लसूण टाकूयात 4-5 पाकळ्या। आपलं हे शॅडो फ्राय झालेलं आहे कांदा। त्यात आलं टाकूयात आणि हे थंड होऊ देऊया 5 मिनिटं आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे सगळं। येथे आपण थंड झाल्यानंतर सगळं मिश्रण पाणी आवश्यकतेनुसार घालून वाटून घेऊ शकता। आपण हे आता वाटून घेऊया। इकडे मी पनीर शॅडो फ्राय देखील केलेले आहे, बघू शकता क्यूब्स। इथे आपलं मिक्सर असं तयार झालेलं आहे। आपण ते तेलात परतून घेऊया पाणी सुटूस्तर, म्हणजे तेलाचा हे होऊस्तर, पूर्ण भाजूस्तर। बघू शकता। यात आपण टाकूयात हळद, लाल तिखट, काळा गरम मसाला, बेडगी मिरची पावडर कलरसाठी, आणि हे छान असं थोडंसं पाणी घालून हे करूया, मिक्स करूया। येथे मसाला चांगला भाजला गेला आहे। त्यात मीठ चवीनुसार टाका आणि छान हलवून घ्या। त्यात आपण पाणी टाकणार आहोत। येथे पाणी येथे गरम पाणी टाकायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्यातमध्ये मटार सोडणार आहोत। येथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। त्यात मटार सोडून घेऊया। हे फ्रोझन मटार आहेत, त्यामुळे पटकन शिजले जातील। येथे झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपण मटार शिजवले आहेत, बघू शकता। छान असा कलर आलेला आहे पनीरच्या भाजीला आणि सुगंधही देखील आलेला आहे। त्यात आपण पनीर टाकूया। पनीर शॅडो फ्राय केले होते आपण आणि असे मस्त त्यात मिक्स करून घेऊया। आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण ते शिजू देऊया। येथे आपले पनीर बघू शकता। तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याचं पाणी टाकून घ्या। आपलं इथे मटार पनीर मसाला तयार झालेला आहे, बघू शकता।
त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्ही व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली मटार पनीर मसाला तयार झालेला आहे. नान तयार झालेला आहे.